नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसानंतर गट ब आणि गट क ची जाहिरात आलेली आहे। आता या जाहिरातीमध्ये जर बघितलं, जानेवारीमध्ये गट ब आणि फेब्रुवारीमध्ये गट क असणार आहे। तर या पूर्ण सिलेबसमध्ये जर तुम्ही सगळे सब्जेक्ट जर काढलात तर त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी ब्रेक लागतो, तो म्हणजे काय आहे, एक सामान्य विज्ञान हा विषय आणि दुसरं गणित आणि बुद्धिमत्ता। याच अनुषंगाने आता वेळ कमी असल्यामुळं काही मुलांना प्रॉब्लेम येतो की जे पहिल्यांदा वाचत असतील किंवा यांचं बऱ्यापैकी वाचन झालं असेल तर कितपत आपला अभ्यास झालाय किंवा नाही झालंय, होत नाही आहे, समजत नाही आहे, असे अनेक प्रश्न आहेत। आणि यासाठी हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी किंवा हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी खास मी तुमच्यासाठी टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहे। तर आजच्या या सेशनमध्ये फक्त टेस्ट सिरीज बद्दल काय असणार आहे, कसं फायदा होणार आहे या गोष्टी सांगणारे, व्यवस्थित लक्ष देऊन ऐकून घ्या काय आहे। टेस्ट सिरीज कधीपासून चालू होत आहे तर 18 ऑक्टोबर पासून काय आहे, टेस्ट सिरीज चालू होत आहे। सकाळी सकाळी जर बघितलं तर 11 वाजता ही टेस्ट सिरीज चालू होणार आहे। आता या टेस्टमध्ये काय आहेत तर टॉपिकनुसार 50 प्रश्नांची टेस्ट सिरीज आहे। म्हणजे पूर्ण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी याला मी 3 भागामध्ये विभागलेलं आहे आणि प्रत्येकाला टॉपिक डिवाइड करून दिले की समजा या पहिल्या टेस्टमध्ये हे टॉपिक असतील, दुसऱ्या टेस्टमध्ये हे टॉपिक असतील। यामुळे काय होतं माहिती आहे का, की तुम्हाला जो आहे ते तेवढं टार्गेट पूर्ण करून पेपर देता येईल आणि त्याच्यामध्ये चांगल्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील, जेणेकरून येणाऱ्या काळात काय आहे, विज्ञानमध्ये 12+ टार्गेट आपलं पूर्ण व्हावं। आता ही टेस्ट जी आहे ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन आहे। या टेस्टचं पूर्ण एक्सप्लेनेशन हे तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या ॲप्लिकेशनवर भेटणार आहे आणि एक्सप्लेनेशन एकदम डिटेल असेल। म्हणजे एक्सप्लेनेशन जर बघितलं एक्सप्लेनेशन तर तुम्हाला व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये उपलब्ध होऊन जाईल। तसेच एक्सप्लेनेशनची PDF पण मी तुम्हाला देईल, जेणेकरून तुम्ही झेरॉक्स केल्यानंतर तुम्हाला काय आहे ते पाहता येईल काय आणि कसं असणार आहे। टेस्टमध्ये काय खासियत आहे, एकूण पूर्ण अभ्यासक्रमाला 19 टेस्टमध्ये डिवाइड केलं, ज्याच्यामध्ये 18 टेस्ट हे टॉपिकनुसार आहेत आणि एक शेवटची टेस्ट ही संपूर्ण अभ्यासक्रमावर 100 प्रश्नांची आहे। प्रत्येक टेस्टमध्ये 50 प्रश्न असताना टॉपिकनुसार प्रश्नांची मांडणी करत असताना 2017 ते 2023 मध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचा संदर्भ घेऊन प्रश्नांची मांडणी केलेली आहे। टार्गेट एकच आहे की टेस्टच्या माध्यमातून पूर्ण सब्जेक्टचं रिव्हिजन होणं गरजेचं आहे। म्हणजे सायन्स हा पूर्ण क्लिअर होणं गरजेचं आहे आणि तुम्हाला एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून तर हे तुम्हाला कळून जाईल, कारण पहिली टेस्ट मोफत आहे 18 तारखेला। त्याचे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला ॲप्लिकेशनवर तसेच यूट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे। त्यानंतरचे सर्व एक्सप्लेनेशन आपल्याला आपल्या ॲपमध्ये उपलब्ध करून देणार आहे। आता बघा, यानंतर जर बघितलं टेस्टचं वर्गीकरण हे ह्याच्यानुसार आहे, कशानुसार, टॉपिकनुसार किंवा प्रकरणानुसार विभागण्यात आलेल्या टेस्टला। आणि 6-6 दिवस म्हणजे आठवड्यामधून 2 टेस्ट असणार आहेत। एक रविवारी असली, जसं ही फक्त शुक्रवारी आहे, इथून पुढे बुधवारी आणि रविवारी हा शेड्यूल डिक्लेअर केलेला आहे। बुधवारी नंतर डायरेक्ट रविवारी, रविवारी नंतर बुधवारी, का, कारण मध्यंतरी जे 3-3 दिवसाचा गॅप भेटतो त्या 3-3 दिवसामध्ये तुम्हाला ते टॉपिक चांगल्या प्रकारे रिवाइज करता येईल, पेपर देता येईल। पेपर दिल्यानंतर किती येतात हे चेक केल्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन ऐकता येईल। ह्याचा अर्थ काय आहे, या पूर्ण फॉर्मॅटमध्ये तुमचं पूर्ण सब्जेक्ट काय आहे क्लिअर होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। मग आता बघा, तर या टेस्टचं शेड्यूल काय आहे, कुठं टेस्ट आहे, सायन्स बाय अशोक पवार या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे। टेस्टची फीस फक्त आणि फक्त 199 रुपये ठेवलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना इथं येऊन टेस्ट द्यायची पुण्यामध्ये, इथले पुण्यामधले विद्यार्थी, तर ते शाश्वत अकॅडमी महेश पाटील सर यांच्या हॉलला काय आहे ती टेस्ट होणार आहे। आणि जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत टेलिग्रामला पहिली टेस्ट टाकेल, दुसरी टेस्ट ॲप्लिकेशनला टाकत जाईल, त्याची झेरॉक्स करायची, झेरॉक्स केल्यानंतर स्वतः सॉल्व्ह करून बघायचं, किती येतात चेक करायचं आणि यानंतर एक्सप्लेनेशनकडे यायचं, जेणेकरून की तुम्हाला स्वतःचा प्रोग्रेस होताना दिसेल। त्यामध्ये 199 फीस आहे आणि उद्यापासून म्हणजे 8 ऑक्टोबरपासून काय ती चालू होत आहे। सकाळी 11 वाजता 30 मिनिटाचा वेळ भेटणार आहे, 30 मिनिटाचा, ज्यामध्ये तुम्हाला सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि नंतर मला सांगा, तुम्ही हे दाखवून घ्या की नेमकं कशा प्रकारे मार्क आलेले ते तुम्ही मला या खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून पण सांगू शकता। जर एखाद्याला प्रॉब्लेम असेल की सर मार्कच वाढना गेले, माझे 2 टेस्ट झाले, मी वाचून पण येऊ राहिलो तरी मला मार्क येत नाही, तर ते विद्यार्थी पुण्यात असतील तर मला क्लासवर येऊन भेटू शकतात। जे जर बाहेरचे विद्यार्थी असतील तर ते मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात किंवा मला फोन करू शकतात। पण टार्गेट एकच ठेवा भाऊ, की विज्ञान ही भीती मनातून काढा, कारण विज्ञान या भीतीमुळेच अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। सायन्सला एवढं काहीतरी भयानक करून ठेवलंय की सर सायन्स होऊच शकत नाही। अरे भाऊ, कसं काय होणार नाही, 100% होणार, कारण सायन्स हा सब्जेक्ट आपल्या रिलेटेड आहे, सगळं फक्त रिलेटेड आहे, परंतु आपण बोली भाषेमध्ये वेगळ्या नावाने ओळखतो आणि पुस्तकामध्ये वेगळं आहे। तर हीच भीती मला घालवायची आहे, म्हणून टेस्ट घेऊन आलोय। जवळपास या पूर्ण टेस्टमध्ये 1000+ प्रश्न असणार आहेत टोटल टेस्टमध्ये, याचं एक्सप्लेनेशन असणार आहे आणि तसेच PDF च्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते उपलब्ध करून देणार आहे। का,
18 तारखेला पहिली टेस्ट असणार आहे, यानंतर 23 ऑक्टोबरला, त्यानंतर 27 ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर, 10 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर यानुसार टॉपिक डिवाइड केले. जसं पहिल्या टेस्टमध्ये रक्ताभिसरण आणि पचन संस्था आहे, दुसऱ्या टेस्टमध्ये शोषण उत्सर्जन संस्था, तिसऱ्या टेस्टमध्ये मानवी चेता समन्वय आणि ग्रंथी आहे, चौथ्या टेस्टमध्ये अस्थि संस्था प्रजनन आहे. तर हे 6 आणि 3-3 दिवसाचा गॅप भेटतो. या कारणामुळे तुम्हाला वाटणार पण नाही की तुमचा सब्जेक्ट कधी क्लिअर झालेला आहे. फक्त टार्गेट एकच आहे, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तुम्ही जर पेपर दिलात तर मला जवळपास प्रत्येकाने म्हणायला पाहिजे सर मला 10 ते 12च्या मध्यंतरीच मार्क आले सायन्समध्ये. आणि त्या अनुषंगानेच काय आहे एफर्ट घेणार आहे, म्हणजे बॅचवर जेवढे एफर्ट घेतलं नाही त्याच्यापेक्षा जास्त एफर्ट मी या टेस्ट सिरीजवर घेणार आहे. एक प्रकारचे ड्रीम प्रोजेक्ट टाईप आहे. कारण की ही जी भीती आहे मुलांमध्ये की सर सायन्सला मार्क येऊ शकत नाही, ते आपल्याला घालवायचे. बाकी मी म्हणलो ना 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे. कधीही फोन करा, कधी येऊन भेटा की सर या टेस्टला मार्क कमी आले किंवा वाचलो किंवा सगळ्या गोष्टी, ते मी तुमच्यासाठी कधी तयार आहे. फक्त तुम्ही लढण्याचा प्रयत्न करा. हार मानू नका की सर चला सब्जेक्ट सोडून देतो का, कारण मुख्य परीक्षा असल्यामुळं पुढे आणखी तो प्रॉब्लेम फेस करावा लागणार. त्यासाठी आता वेळ आहे, तर आताच हा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करून घ्या. चालतं. तर ही टेस्ट उद्या सगळ्यांसाठी मोफत आहे. आवर्जून आपल्या मित्रपरिवाराला टेस्ट बद्दल सांगा. काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा 87 66 99 24 59 वर. ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. काही येऊ देऊ नका. किंवा ज्यांचं बऱ्यापैकी अभ्यास झाले तरी पण त्यांना मार्क येत नाही विज्ञानमध्ये, सर 10 वेळेस पुस्तक वाचलो तरी मार्क येत नाही, असेही काही मुलं आहेत. त्यांनी कॉन्टॅक्ट करा. त्यांना सांगेल मी काय करायचं, कसं करायचं, PYQचा आधार कसं घ्यायचं. तर या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणार आहे. तर आवर्जून तुम्ही टेस्टला या. पहिली टेस्टला तर येऊ शकता, कारण टार्गेट 12+ आहे आणि येणार. वेळ आहे या कारणामुळे येणार म्हणतो. पेपरच्या 1 दिवस 2 दिवस अगोदर येऊन म्हणलात सर मला विज्ञानचं काहीतरी सांगा, त्यावेळेस नाही येणार. पण आता वेळ आहे. तर गट ब आणि कला टार्गेट ठेवून ही टेस्ट सिरीज लॉन्च करण्यात आली. चला मित्रांनो, भेटू आपण 18 तारखेला सकाळी 11 वाजता. समजलं. आणि एक्सप्लेनेशनसाठी भेटूया 12 वाजता. ते पण यूट्यूबच्या माध्यमातून. पहिला पेपर यूट्यूबला आहे आणि लगेच मी तुम्हाला PDF पण शेअर करेल. चालतं. तर या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या सेशनला, म्हणजेच काय एक्सप्लेनेशन घेऊन या टेस्टचं. धन्यवाद मित्रांनो.